छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठा दरोडा पडला। त्यात कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि रोकड देखील लुटली गेली। त्यातील अनेक आरोपी अटकेत आहेत, मात्र एक फरार आरोपीचा पोलिसांनी एन्काउंटर केला। त्यावरून आता आरोप आणि प्रत्यारोप केले जात आहेत। महत्त्वाचं म्हणजे याबाबत पोलिसांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये थरारक दरोडा। पळून जाताना आरोपीनं पोलिसाला केलं जखमी। थरारक दरोड्यातील आरोपीचा एन्काउंटर। छत्रपती संभाजीनगर जवळील वाळूज परिसरात मोठा दरोडा पडला होता। या दरोड्यात कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली। त्यात आरोपींना पोलिसांनी अटक केली, मात्र एक संशयित आरोपी अमोल खोतकर हा फरार झाला होता। अशातच तो वाळूज MIDC परिसरातील एका हॉटेलवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस तिथं पोहोचले, मात्र खोतकरनं पळ काढण्याचा प्रयत्न करत पोलिसांवर गोळीबार केला। या अचानक झालेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचाऱ्याच्या पायावरून गाडी गेल्यानं तो गंभीर जखमी झाला। त्यांनी फायर पण केलेला होता। आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दाखल दिलेल्या फायरिंग मध्ये जो आरोपी आहे, ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे, अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना। आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे। दरोड्याच्या वेळी छातीवर पिस्तूल रोखून सुमारे 5.5 किलो सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटं, 32 किलो चांदी आणि सुमारे 70,000ची रोख रक्कम असा कोट्यवधींचा ऐवज लुटण्यात आला। मात्र आरोपीच्या बहिणीनं पोलिसांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे। जागेवर 5-6 गोळ्या मारून टाकलंय। पूर्ण हे उधळलं, इथं गोळ्या मारलेल्या आहे। पूर्ण शर्ट फाटून पूर्ण रक्ताचे थारोळे जमले, डोळ्यातून रक्त, नाकातून, तोंडातून रक्त। एवढी काय खुन्नस होती या पोलिसांची। पोलीस आहे, त्याने गुन्हा केला असेल त्याला पकडा, जेलात टाका। माझी विनंती आहे सरकारला, मला न्याय द्या। मी इथून हलणार नाही, मी अन्न पाणी खाणार नाही, मी इथेच बसून राहणार आहे। सीबीआय चौकशी करा, मला प्लीज, मला न्याय द्या। पोलीस यंत्रणेतील लोक गुन्ह्यात सहभागी असल्याशिवाय एवढ्या मोठ्या घटना होऊच शकत नाही। याबाबत आपण पोलीस आयुक्तांशी बोलणार असल्याचं पालकमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। मला असंही काही वेळेला असं जाणवलेलं आहे, हे जे काही दरोडे असतील किंवा हे जे छोटे मोठे चोर आहेत, यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। त्याच्यावरही आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला होता। अशातच पोलिसांनी एन्काउंटर करून पोलिसांची धडक कारवाई दाखवलेली आहे। संशयिताला ठिकाणी पकडण्यात आलं, मात्र सहकार्य केलं नाही आणि त्यानंतर अखेर त्यानं या ठिकाणी हल्ला केला होता। हल्ल्याच्या नंतरच हा प्रयत्न झाला आणि एन्काउंटर झालं। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।